तसेच कारखान्याचं ऊस विकास योजनेअंतर्गत आपण सुद्धा खोडवा व्यवस्थापनाचं मार्गदर्शन गावोगावी आपले चालूच आहे। आता त्याचाच एक भाग म्हणजे खोडवा व्यवस्थापन कशी करायची व खोडवा व्यवस्थापनाचं महत्त्व काय। नमस्ते। श्री हरसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्यामध्ये सर्व शेतकरी सभासदांचं मी स्वागत करतो। कारखान्याचे मार्गदर्शक व बीडीसीसीचे चेअरमन माजी खासदार तसेच सहकाररत्न श्री अण्णासाहेब जोले अण्णा व निपाणी मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार सौ शशिकला वहिनी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आपले संचालक मंडळ यांच्या सहकार्याने आपला गाळप हंगाम 2025-26 चालू आहे। या गाळप हंगाम चालू करत असताना सभासदांना सुद्धा चांगल्या पद्धतीने प्रतिसाद आपल्याला ऊस देऊन आपला कारखान्याला ऊस पुरवठा करून चांगला प्रतिसाद दिला आहे। तसेच कारखान्याचं ऊस विकास योजनेअंतर्गत आपण सुद्धा खोडवा व्यवस्थापनाचं मार्गदर्शन गावोगावी आपले चालूच आहे। आता त्याचाच एक भाग म्हणजे खोडवा व्यवस्थापन कशी करायची व खोडवा व्यवस्थापनाचं महत्त्व काय। कारखान्याच्या प्लेसमेंट जी कारखाना आपण वेस्ट मटेरियल्स पासून आपण प्लेसमेंट तयार होतं व ते आपण शेतकऱ्यांना देतो, एक अल्प दराशी आपण ते देत असतो। जमिनीची सुपीकता म्हणा किंवा सेंद्रिय खत वाढवण्यासाठी शेणखत प्लेसमेंट व कंपोस्ट किंवा इतर तुमचे ताकदींचे असू दे, त्या मार्गाने जमिनीची सुपीकता किंवा सेंद्रिय कर्ब वाढवला जातो आणि ते वाढवत असतो। त्यासाठी ज्या शेतकऱ्यांची आपण लावण किंवा खोडवी गेले असतील, शक्यतो ज्यांची ऑक्टोबरमध्ये खोडवी जर तोडली असतील तर तुम्ही प्लेसमेंटचा वापर करणे अत्यंत गरजेचं आहे। साधारण प्लेसमेंट आपल्या कारखान्याच्या माध्यमातून आपण विक्री जोरदार चालू आहे। प्लेसमेंटचे जी किंमत आहे साधारण ड्राय म्हणजे जी वाळलेली प्लेसमेंट आहे ते 840 रुपये पर मेट्रिक टन आपण कारखान्याच्या साईटवरनं आपण सभासदांना व शेतकऱ्यांना देत असतो। तसंच ओली मळी असते म्हणजे प्लेसमेंट असतं, जे ओली असते ती सुद्धा आपण 367 रुपये पर मेट्रिक टन आपण कारखान्याच्या माध्यमातून आपण सभासद व शेतकऱ्यांना आपण देत असतो। तसंच कारखान्याच्या बॉयलर ॲश म्हणजे ती राख असते, राखमध्ये सभासदांना माहीत हवे असते की राखामध्ये जवळजवळ पोटॅचे प्रमाण जास्त प्रमाणात असते, त्यामुळे शेतकऱ्यांनी सुद्धा राखाचा उपयोग हा केला तर अत्यंत चांगलं रानाची प्रत राहते। ते राख आपण जवळजवळ 52 रुपये पर टन ह्या अल्पशा दरात आपण ते देत असतो। तसेच हाय स्पेंट वॉश ॲश म्हणजे ज्या हाय स्पेंट वॉश ॲशमध्ये पोटॅचं प्रमाण जास्त असते, साधारण 14 ते 22% पोटॅश त्यात उपलब्ध असतो। ते जवळजवळ आपण 945 रुपये पर मेट्रिक टन आपण कारखान्याच्या साईटवरून आपण देत असतो। त्यास मिडियम ॲशचं प्रमाण, मिडियम ॲशची पण राख आपल्याकडे आहे, ते साधारण 315 रुपये पर मेट्रिक टन आपण ती देत असतो। आणि दोन्ही मिक्स म्हणजे हाय अँड मिडियम ॲश जे स्पेंट वॉश प्रोसेस आपली तयार केलेले असते त्याचे सुद्धा आपण 525 रुपये पर मेट्रिक टन आपण देत असतो। साधारण जमिनीची सुपीकता किंवा जैविकता ही टिकवण्यासाठी हा प्लेसमेंट म्हणा, शेणखत म्हणा किंवा इतर तुम्ही जे हिरवई पिकं घेत असता हे अत्यंत महत्त्वाचं असतं। जीवाणू त्या मळीपासून किंवा आपले कंपोस्ट पासून हे चांगल्या पद्धतीनं अन्नद्रव्य आपल्या पिकाला लागू करण्याचे काम करत असतात। शेतकऱ्यांना एवढंच सांगणं आहे की समजा तुमचं खोडवं गेलेलं आहे किंवा लागण गेलेलं आहे, लागण घेऊन तुम्ही एक लागणच घेणार असाल तर रोटर मारून तुम्ही प्लेसमेंट हाता मळी घ्या, कारखान्याची मळी घ्या, मळीचा ढीग मारून टाका, परत तुम्ही रोटर मारल्यानंतर मळी इसकरून टाका, परत नांगर पलटी मारल्यानंतर रोटर मारा, कारण साधी द्या। कारण प्लेसमेंट जे मळी जी जाणार आहे ती 2 फुटाच्या खाली गेली पाहिजे। साधारण ती तुम्ही खत देणारे कोणी येणाऱ्या पुढच्या पिकाला ते उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे किंवा उपलब्ध होत असतं। साधारण 2 फुटाच्या खाली किंवा 1 फुटाच्या खाली ही मळी गेल्यानं चांगल्या प्रकारे दुसरं कुठलेही पीक घेणार असाल तर मळीचा किंवा जीवाणूचा उपयोग त्याच पद्धतीने होतो। साधारण आमच्या कारखान्याच्या प्लेसमेंटमध्ये ज्यावेळी मी टेस्ट केलं, साधारण नत्रचं प्रमाण 2 ते 4% आहे, स्फुरदचं प्रमाण 5 ते 6% आहे आणि पोटॅशचं प्रमाण सुद्धा 5 ते 6% त्यात सल्फर सुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याकडे उपलब्ध होतो, कॅल्शियमचं प्रमाण सुद्धा चांगल्या प्रकारे आपल्या मळीमध्ये आहे। त्यामुळे निपाणी कार्यक्षेत्रातील किंवा चिकोडी कार्यक्षेत्रातील सर्व सभासदांना मी आवाहन करतो
की कारखान्याच्या मळी ही एक नंबरची आहे. मागच्या वर्षी आपल्याला विक्रीसाठी कमी मळी पडली. ह्या हिशोबाने लोक मळी आपली शेतकऱ्यांना घेऊन जावे, कारण आपली विक्री जोरात चालू आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना मी ही मळी नेण्यास आवाहन करतो.